नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता रब्बी हंगाम सुरू झालेला आहे। आता रब्बी हंगामातील आपलं उत्तर महाराष्ट्रातील विक्रमी उत्पादन असलेलं पीक म्हणजे आपला कांदा। आता आपण बघितलं तर मागच्या 2-3 महिन्यात भरपूर जणांनी कांदा रोप वगैरे टाकलेले होते। सर्वांनाच मोठ्या प्रमाणात कांद्याची पिळे पडणे, मर होणे, तसेच एकसारखे उगवण न होणे अशा समस्या जाणवल्या आहेत। आता मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड देखील सुरू झालेली आहे। तर आता कांदा लागवड चालू झालेली आहे व आज आपण कांदा पीक व्यवस्थापन याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री कृष्णा मधुकर आवारे सर हे उपलब्ध आहेत। कृष्णा सरांना कांदा पिकातील दीर्घ असा अनुभव आहे। आज सरांकडून आपण कांदा पिकामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार बेसल डोस कसा असावा याबद्दल माहिती घेऊया। सर कृपया याबद्दल शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करावे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप सुंदर असा प्रश्न आहे सर। लक्षात घ्या, प्रत्येक जमिनीची न्यूट्रिशन व्हॅल्यू ही वेगवेगळी असते। तुमची काळी माती, लाल माती, मुरमाड माती, चुनखडीयुक्त जमीन अशा प्रत्येक जमिनीची न्यूट्रिशन व्हॅल्यू ही निश्चितपणे वेगवेगळी असते। ज्या जमिनीमध्ये चुनखडीचा थोडाफार लेअर आहे अशा ठिकाणी बेसल डोसमध्येच फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेट या न्यूट्रिशनचा एकरी 25 किलो याप्रमाणे वापर करणं गरजेचं असतं। जी जमीन काळी जमीन आहे किंवा लाल जमीन आहे किंवा काळी मुरमाड मिक्स जमीन आहे अशा जमिनीमध्ये बेसल डोस टाकताना आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे। आपल्या जमिनीची जेवढी न्यूट्रिशन व्हॅल्यू आपल्याला ओळखता येईल आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू जर ओळखायची असेल तर निश्चितचपणे आपण माती परीक्षण करून घेणं गरजेचं असतं। ज्यावेळेस आपण माती परीक्षण व्यवस्थितरित्या करून घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेली अन्नद्रव्य किंवा त्यांची बॅक्टेरियल व्हॅल्यू किंवा त्या जमिनीमध्ये असलेली आम्लता विम्लता ओळखायला मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। तर तिथे निश्चितचपणे आपल्याला जर आपल्या जमिनीची न्यूट्रिशन व्हॅल्यू माहिती असली तर आपण जे जमिनीमध्ये असलेली अन्नद्रव्य अगोदरच पडलेली तर ती द्यायची टाळून आपण दुसरे न्यूट्रिशन जे आपल्या जमिनीमध्ये कमी आहेत त्याच्यावरती आपण थोडी भर देऊ शकतो। तिथे बेसल डोस टाकताना निश्चितचपणे 1840 तुम्हाला घ्यायचे आहे, साधारणपणे एकरी 100 किलो। त्यामध्ये तुम्हाला ग्लोरीफर्ड प्रोम एकरी घ्यायचे आहे 200 किलो, एमओपी घ्यायचे आहे त्यामध्ये 50 किलो व त्यामध्ये सल्फरचा वापर करणं गरजेचं असतं। कांदा पिकाला सल्फर हे अतिशय महत्त्वाचे अन्नद्रव्य। तर तिथे पॉलिसल्फेट एकरी 25 किलो व त्याचसोबत तुम्हाला ह्युमिक, फुलविक आणि ॲमिनो असं मिक्स असलेलं उत्कृष्ट प्रोडक्ट डॉक्टर बॅक्टोस पंचम गोल्ड याचा वापर एकरी 25 किलो याप्रमाणे करणं गरजेचं असतं। सर आता तुम्ही सांगितलं चुनखडी जमिनीत फेरस सल्फेट, झिंक सल्फेट वगैरे, पण भरपूर जणांच्या अशा समस्या आहे की सल्फेट बेस हे अन्नद्रव्य आहे ते आपल्या चुनखडी जमिनीत देऊ नये, याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करावे। ज्या जमिनीमध्ये निश्चितचपणे सल्फेट युक्त खत आपण देत असतो त्या ठिकाणी निश्चितचपणे अपटेक चार्ज हा कमी होत असतो। तिथे तुम्ही चिलेशन फॉर्म्युलेशनचे देखील देऊ शकता, पण आपल्या जमिनीची जर आपल्याला अपटेक चार्ज जर वाढवायचा असेल तर तिथे जीवाणू त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय खते याच्याकडे आपल्याला कुठेतरी बघणं गरजेचं असतं। जर सेंद्रिय खताचा वापर जर आपण तिथे जर केला तर निश्चितचपणे कांद्याची गुणवत्ता देखील इथे आपण वाढवायला मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो। सेंद्रिय खतामध्ये जर तुम्ही जर देत असाल तर शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, त्याचप्रमाणे लेंडी खत, त्याचप्रमाणे कोंबड खत किंवा हिरवळीचे खत यापैकी कुठल्या तरी एका व्यवस्थितरित्या जे खत आपल्याकडे उपलब्ध आहे त्या खताचा वापर करणं इथं गरजेचं असतं। त्यामध्ये किंवा ज्या शेतकरी बंधूंकडं आपल्याकडं ह्या सोर्स किंवा कुठल्याही खताचा जर सोर्स जर नसेलच तर त्या ठिकाणी निश्चितचपणे ग्लोरीफर्ड ग्रीन एकरी 20 ते 25 बॅगा टाकणं गरजेचं असतं। सर आता भरपूर शेतकरी आपण कांदा म्हटलं तर बेसल डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 1840 फक्त रासायनिक खतांचाच वापर करतात। आता माझा प्रश्न असा आहे की समजा आपण रासायनिक खते तुम्ही सांगितलेले त्याबरोबर तुम्ही जैविक खतं पण सांगितले आणि त्यासोबत सेंद्रिय खतं पण सांगितले, तर यांचा कसा समन्वय साधला पाहिजे? निश्चितचपणे लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण नुसते रासायनिक खतं आपण आपल्या जमिनीमध्ये जर टाकत असाल तर तिथं आपण आपल्या जमिनीची जी वर्किंग कॅपॅसिटी किंवा आपल्या जमिनीची कुवत कुठेतरी आपण कमी करत चाललेलो हे लक्षात घ्या। जर तुम्हाला रासायनिक खतं टाकायची तर ती तुम्ही बेसलच्या ज्यावेळेस आपलं शेत पूर्णपणे तयार होईल, वाफे वगैरे पाडून होतील त्यावेळेस तुम्ही रासायनिक खत टाका। पण सेंद्रिय खतं तुम्हाला कुठं टाकायची? ज्यावेळेस आपलं वावर फणून किंवा मशागत करून तयार होईल आणि ज्यावेळेस आपण रोटावेटर मारणार आहे त्या रोटावेटरच्या अगोदर कुठला तरी एक सोर्स सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय खतामधील शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत कुठला तरी एक सोर्स रोटावेटर मारण्याच्या अगोदर टाका।
आणि जीवाणूंचा वापर तुम्हाला कुठं करायचा आहे, ज्यावेळेस आपल्या कांद्याची लागवड होणार आहे आणि लागवड झाल्यानंतर साधारणपणे आपण दुसरी किंवा तिसरं पाणी देणार आहे, त्यावेळेस तुम्हाला जीवाणूंचा वापर तिथं करणं गरजेचं आहे. म्हणजे ही सांगड तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर साधली तर निश्चितचपणे तुमचं कांद्याचं उत्पादन हे वाढणार आहे. उत्पादन वाढणारच नाही तर टिकावक्षम कांदा तुमचा इथे तयार होणार आहे. सर, भरपूर जण असं म्हणतात आता कांदा पिकामध्ये सल्फर आणि सिलिकॉनचं भरपूर महत्त्व आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? सल्फर कधी टाकला पाहिजे आणि सिलिकॉन आपण कधी वापरला पाहिजे? निश्चितचपणे बघा, सल्फरचा कांदा पिकामध्ये खारीचा वाटा आहे. तुमच्या कांदा पिकाला जर स्पायसीनेस, चिकटपणा जर आणायचा असेल तर तिथे सल्फर हा मोठा मदत करत असतं. सल्फरचा वापर करत असताना बेसल डोसमध्ये साधारणपणे जर तुम्ही सल्फर जर वापरलं तर सल्फमोर एकरी 3 किलो याचा वापर करायचा आहे. साधारणपणे दुसरा डोस ज्यावेळेस तुम्ही परत टाकणार आहे साधारणपणे 30-35 दिवसाच्या दरम्यान, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला परत सल्फरचा वापर करायचा आहे. जर ज्या ठिकाणी आपलं प्रिव्हियस क्रॉप जर निश्चितचपणे जर तेलवर्गीय असेल म्हणजे सोयाबीन, उडीद, मूग हे जर असतील तर त्या पिकामध्ये तेल तयार होण्यासाठी सल्फरचा अधिक प्रमाणात गरज असते. आणि असं जर पहिले पिकाची तुम्ही जर इथे लागवड जर केलेली असेल तेलवर्गीयाची, तर आपल्या जमिनीमध्ये असलेलं गंधकाचं प्रमाण हे नॅचरली कमी झालेलं असतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला सल्फर व्यवस्थितरित्या वापरणं गरजेचं असतं. सल्फरचे काम काय हे देखील इथे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुमच्या झाडामध्ये तुमच्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे किंवा तुमच्या कांद्याची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटीमध्ये अप्रत्यक्षरित्या सल्फरचा मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला होत असतो. त्याचबरोबर सल्फरमुळे मुळकूज, तुमच्या कांद्यावरती येणाऱ्या जमिनीमधून किंवा सॉईल बॉन्ड जे काही डिसीजेस आहे त्याच्यावरती आपल्याला निश्चितचपणे नियंत्रण ठेवण्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. सिलिकॉनचं जर आपण जर निश्चितपणे जर बघितलं तर सिलिकॉनचा वापर सहसा जर आपण जर बेसलमध्ये जर टाकत असाल तर निश्चितचपणे सिलिकॉनला आपल्याला तिथे कुठेतरी टाकलं गेलं, जमिनीची तुमची क्वालिटी किंवा जमिनीची माती परीक्षण करून टाकलं गेलं पाहिजे. पण तुमचा सिलिकॉनचा वापर करताना निश्चितचपणे पूर्ण कांद्याच्या ड्युरेशनमध्ये साधारणपणे 2 ते 3 स्प्रे इथे सिलिकॉनची झाली पाहिजे. सिलिकॉनचं काम काय लक्षात घ्या, तुमची चयापचन क्रिया व्यवस्थित करणे, त्याचबरोबर झाडाला हिरवेजरतपणा चांगला आणणे, त्याचबरोबर मुळांची व्यवस्थितरित्या वाढ करणे हे ते सिलिकॉनचं काम आहे. पिकावरती येणारा जैविक अजैविक ताण कुठेतरी दूर ठेवून सिलिकॉन जो काही स्ट्रेस आहे तो दूर ठेवून झाडाची चयापचन क्रिया व्यवस्थितरित्या चालू ठेवायचं काम इथे सिलिकॉनचं आहे. त्याच्यामुळे निश्चितचपणे सिलिकॉन आणि सल्फर या 2 अन्नद्रव्यांचा वापर आपल्या कांदा पिकावरती व्यवस्थितरित्या व योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. सर, आता लागवड केल्यानंतर रोपांची मोठ्या प्रमाणात मर होते, पिळे पडतात. माझा पुढील प्रश्न असा आहे की आपण बेसल डोस घेतो, बेसल डोसमध्ये आपण एखादा बुरशीनाशक किंवा आपलं जैविक बुरशीनाशक झालं, समजा आपलं ट्रायकोडर्मा व्हिरिडी झालं, ट्रायकोडर्मा हर्झॅनियम झालं, सुडोमोनास फ्लोरोसन्स झालं, हे पण बेसल डोसमध्ये आपण आपल्या अन्नद्रव्यांसोबत किंवा खतांसोबत घेऊ शकतो का? बरोबर, अगदी सुंदर असा प्रश्न आहे सर. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ग्रॅन्युअल फॉर्मचे फर्टिलायझर्स आपल्या शेतामध्ये टाकणार आहे त्यावेळेस तुम्ही जैविक खताची किंवा जैविक फर्टिलायझर्स आपण तिथे निश्चितचपणे देऊ शकता. ट्रायकोडर्मा झालं, सुडोमोनास झालं, बॅसिलस झालं. पण जर तुम्ही सल्फरयुक्त खतं वापरतायत आणि अशा सल्फरयुक्त खतामध्ये जर तुम्ही जीवाणू जर टाकत असाल, जरी स्पोर फॉर्म्युलेशनचे तुमचे जर बॅक्टेरियात असले तरी ते कुठेतरी एक निश्चितचपणे पाण्यामध्ये गेल्यानंतर ॲक्टिव्ह होणार आहे आणि ते तुम्ही पुढं जर सल्फरच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा इतर कुठल्याही घटकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर ते कुठेतरी किल्ड होणार आहे. तर इथे आपण लागवडी अगोदर रोपांवरतीच ट्रीटमेंट करून घ्या जैविक खताची, जसं की डॉक्टर बॅक्टोस हे जे येत असतं डॉक्टर बॅक्टोस डर्मस 4K, साधारणपणे 20 लिटरच्या पाण्यासाठी तुम्हाला 100 ग्रॅम घ्यायचं आहे. त्यामध्ये डॉक्टर बॅक्टोस फ्लोरो तुम्हाला 20 लिटरच्या पाण्यामध्ये 50 ग्रॅम घ्यायचं आहे आणि रोपे त्यामध्ये पूर्ण मुळासकट पूर्णपणे डीप करून मग लागवड करा, जेणेकरून आपल्या पिकावरती साधारणपणे ॲक्च्युअल फील्डमध्ये लागण झाल्यानंतर आपल्या कांद्याची त्याच्यावरती येणारे जे काही घातक रोग किंवा बुरशी अटॅक करणारे त्याचा आपल्याला कुठेतरी नियंत्रणात ठेवता येईल. सर, आता कांदा लागवडीनंतर आपण खतांचे जे डोसेस देत असतो तर आपल्या बेसल डोस नंतर आपण दुसरा डोस देत असतो. भरपूर शेतकरी आता आंबवणीच्या पाण्याला डोस देतात. अशा वेळी आंबवणीच्या पाण्याच्या वेळेस आपण आपल्या खतांच्या डोसमध्ये कोणकोणती खते घ्यावी व काय प्रमाणात घ्यावी याविषयी मार्गदर्शन करावे. निश्चितचपणे इथे खतांचं लक्षात घ्या, आंबवणीच्या पाण्याला बरेचसे शेतकरी टाकत असतात. जर आपण
बेसल डोस जर खाली जर टाकलेलं नाही, म्हणजे लागवडीच्या वेळेस जर टाकलेलं नाही, तर आपल्याला आंबवणीच्या वेळेस खत टाकणं गरजेचंच असतं. पण जर तुम्ही जर कांदे लागवडीच्या वेळेस जर खत टाकलेलं आहे, तर आंबवणीच्या वेळेस तुम्हाला खत टाकणं गरजेचं आहे. का? कारण की आपल्याला जो काही कांदा आहे, साधारणपणे कांद्याची लागवड झाल्यानंतर 6 ते 7 तासानंतर कांद्याची मुळी आपल्या जमिनीला व्यवस्थितरित्या लटकत असते आणि साधारणपणे एक 15 ते 20 दिवसाच्या पिरियडमध्ये आपला कांदा तिच्या लागवड झाल्यानंतर साधारणपणे पहिली पिपाणी काढायला साधारणपणे एक 10 ते 12 दिवसाच्या दरम्यान इथे निघत असते. तर त्याला खास तिथं न्यूट्रिशनची गरज नाही. मात्र साधारणपणे पुढे जर तुम्ही जर गेले थोडी, तर तिसऱ्या पाण्याला आपण जर म्हटलं साधारणपणे 30 ते 35 दिवसाच्या कालखंडामध्ये जर आपण जर गेलं, तर तिथून खरी कांद्याची एक ग्रोथ किंवा कांदा व्यवस्थितरित्या ग्रोथ व्हायला सुरुवात तिथून पुढे होत असते. त्या ज्या पाण्याला तुम्हाला जो डोस टाकायचा आहे, साधारणपणे तिथे नायट्रोजन आणि फॉस्फरस या 2 खताची सांगड तुम्हाला निश्चितचपणे वाढीसाठी आवश्यक असते. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तिथे देखील सल्फरचा जर वापर जर केला, तर एक कांद्याची रोगप्रतिकारशक्ती वाढायला देखील तिथे चांगल्या प्रमाणे मदत होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या जमिनीमध्ये वारंवार पडून असलेले जे काही न्यूट्रिशन आहे, इथे लक्षात घ्या, जर तुम्हाला ते न्यूट्रिशन जर अवेलेबल स्वरूपात आणायचे जर असतील, तर मायक्रोरायझा, ह्युमिक, फुल्विक, ॲमिनो असं एक व्यवस्थित कॉम्बिनेशन असलेलं जर त्या डोसला देखील तुम्ही जर वापरलं, तर देखील तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मग तुम्हाला तो डोस टाकायचा कसा आहे लक्षात घ्या. 24-24 किंवा 12-32-16. 24-24 तुम्हाला घ्यायचा आहे एकरी 50 किलो. त्यामध्ये तुम्हाला सल्फरचा वापर करायचा आहे एकरी सल्फमोर 3 किलो. त्याचबरोबर तुम्हाला डॉक्टर बॅक्टोस पंचमगोल्ड एकरी 25 किलो. जर आपल्या जमिनीची न्यूट्रिशन व्हॅल्यू हे अगदी कमी किंवा आपण माती परीक्षण केलेलं आहे जर तुम्ही, आणि जर आपल्या जमिनीची न्यूट्रिशन व्हॅल्यू ही जर कुठेतरी खालावलेली, तर तिथं तुम्हाला 24-24 एकरी 100 किलो वापरायचे, हे लक्षात घ्या. सर, आता तुम्ही सांगितलं आपल्या जमिनीमध्ये काही प्रमाणात अन्नद्रव्य हे फिक्स झालेले असतात. आता चुनखडी जमीन घेतली तर ते मोठ्या प्रमाणात फॉस्फरसचा वगैरे फिक्सिंग वगैरे मोठे प्रॉब्लेम असतात. अशा ठिकाणी आपण जैविक खतांचा वापर करू शकतो का, आणि कशा प्रमाणात करावा कांदा पिकासाठी व कसा करावा? इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कांदा लागवडीनंतर जीवाणूंचा वापर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण तिथूनच कुठेतरी आता मागे तरी कुठेतरी वंचित राहून चाललेलो आहे. ज्यावेळेस आपली कांद्याची लागवड होत असते आणि अशा जमिनी की जी सक्त जमिनी, चुनखडीयुक्त जमिनी किंवा कडक जमीन होऊन येते, जर भरणीसाठी जर थोडी पाणी भरणीसाठी जर थोडं लेट जर झालो आपण, तर जी जमीन कडक होऊन येते अशा जमिनीला निश्चितचपणे जीवाणू वापरायचे. आपल्याला जीवाणू वापरताना इथे लक्षात घ्या, तुम्ही बरेचसे प्रोडक्ट आहे, पण डॉक्टर बॅक्टो किट तुम्हाला जर तुम्ही एकरी 800 ग्रॅम ते सोडायचं कसं हे पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. डॉक्टर बॅक्टो किट 800 ग्रॅम प्रति एकरी याचा जर वापर तुम्ही व्यवस्थितरित्या जर केला, साधारणपणे 200 लिटरचा बॅरल घ्या. 200 लिटरच्या बॅरलमध्ये डॉक्टर बॅक्टो किट तुम्हाला घ्यायचं आहे 800 ग्रॅम एकरीसाठी. त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे, जर घेतलं जर चुनखडीयुक्त जर जमीन जर असेल तर चिलेटेड झिंक तुम्हाला घ्यायचं आहे 500 ग्रॅम त्याचमध्ये. व त्यामध्ये जर तुम्ही 2 लिटर ताक व 2 किलो गूळ किंवा 5 किलो गुळापर्यंत जरी गेले तरी हरकत नाही. आणि बॅरल कुठं ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी आपलं भरणीचं पाणी किंवा बाऱ्याचं पाणी पडते त्या पाण्याच्या ठिकाणी तो बॅरल ठेवा. त्याला एक विशिष्ट कॉक फिक्स करा आणि पूर्णपणे बाऱ्याच्या पाण्यामध्ये ते द्रावण निश्चितपणे सोडा. ते द्रावण सोडताना काळजी आपल्याला अशी घ्यायची आहे की पूर्ण प्लॉटमध्ये समप्रमाणामध्ये ते द्रावण जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. डॉक्टर बॅक्टो किटचा वापर तुम्ही जर इथं जर केला तर निश्चितचपणे आपल्या जमिनीमध्ये असलेली कुठली तरी जीवाणूची कमतरता ही निश्चितचपणे इथं भरून काढायला मदत होणार आहे. सर, आता पुढचा प्रश्न, कांदा पिकाला किती दिवसांपर्यंत खत दिले पाहिजे व आपल्याला शेवटचा डोस द्यायचा असेल तर आपण म्हणतो आता पोटॅशयुक्त खते आपले अपटेक व्हायला 50 दिवस घेतात, फॉस्फरसयुक्त आपले 30 ते 35 दिवस घेतात. तुमच्या मते आपण कांदा पिकाला शेवटचा डोस कधी दिला पाहिजे, कसा दिला पाहिजे आणि त्यामध्ये कोणकोणते घटक घेतले पाहिजेत? अगदी बरोबर, सुंदर असा प्रश्न आहे. लक्षात द्या शेतकरी मित्रांनो, शेवटचा डोस मी तर म्हणतो जो कांदा उत्पादक शेतकरी त्यांनी आयुष्यामध्ये किंवा जो शेतकरी कांदा लावतोय त्यांनी हे 3 दिवस लक्षात ठेवा. 21, 70 आणि 90 हे 3 दिवस लक्षात ठेवायचे. 21व्या दिवशी तणनाशक, 17व्या दिवशी शेवटचा फर्टिलायझर डोस आणि 90व्या दिवशी शेवटचा लास्ट इरिगेशन आणि लास्ट स्प्रे हे तुम्हाला 90व्या दिवशी घ्यायचं आहे. शेवटचा फर्टिलायझर डोस हा 17व्या दिवशी द्यायचा आहे. तिथे देखील तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपला कांदा साधारणपणे 50-55 दिवसापासून ते 60 दिवसाच्या पुढे
हा त्याची मॅच्युरिटी कडे जायला सुरुवात होत असते. त्या आणि मॅच्युरिटीसाठी त्याला निश्चितचपणे पोटॅश आणि फॉस्फरस ह्या 2 गोष्टींची मोठ्या प्रमाणात गरज असते. तिथे तुम्ही देत असताना लक्षात घ्या, तुम्हाला 9-24-24, 10-26-26, 8-21-21 याचा वापर करणं गरजेचं आहे. परत मी एकदा सांगतोय, ही गोष्ट परत एकदा जाणून घ्या. ज्या शेतकरी मित्रांना आपल्या कांद्याची किपिंग क्वालिटी सुधारवायची, परत तिथे सल्फरचा वापर निश्चितचपणे करा. हरकत नाही, कुठल्याही प्रकारची हरकत नाही. निश्चितचपणे तुम्ही तिथं सल्फरचा वापर करा. 10-26-26 आणि आपलं सल्फ मोर 3 किलो. 10-26-26 तुम्हाला एकरी साधारणपणे 50 किलो जर टाकलं तरी हरकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, बेसल डोस किंवा खते टाकताना आपल्याला आपल्या जमिनीची न्यूट्रिशन व्हॅल्यू ही निश्चितचपणे माहितीच असायला हवी. त्यानंतर फर्टिलायझर टाका. जर आपल्या जमिनीमध्ये मुळातच खतं पडलेली आहेत पण ती अवेलेबल स्वरूपात नाही, तर त्या अवेलेबल कसे होतील या दृष्टीने विचार करून मग फर्टिलायझर टाका. चालेल, धन्यवाद सर. तुम्ही कांदा पिकावर शेतकरी बंधूंना असं अमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. यापुढे आपण असं आम्हाला मार्गदर्शन करत राहाल अशी मी आपल्याच विनंती करतो. आपल्याला जर का कांदा पिकाचे मोफत मार्गदर्शन हवे असेल तर आपण आनंद क्रॉप गुरु ॲप ही डाउनलोड करावी व त्यामध्ये कांदा पिकाचा प्लॉट रजिस्टर करावा ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद.